हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज होती नागपंचमी आणि नागपंचमी असल्यामुळे घरामध्ये काही चिरायचं नव्हतं, एकाचं तर नव्हतं. तर नाश्ता बाहेरूनच बोलवला होता. इडली आणि असं डोसा असं नाश्ता केला. त्यानंतर मग घरातलं सगळं आवरलं आणि कालची पूजा बाकी होती तर ती करून घेतली. त्यानंतर शिकांना इथं दूध वगैरे दिलं आणि आईला म्हटलं, आई म्हणे तू मला बाकीचं काम होतं तर मी ती पूजा वगैरे सगळं करून घेते नीट असं. आणि त्यानंतर इथे बघा अंशिकाची कशी चालली ते गंमत दोघींची ते तुम्ही नक्की बघा. काय करते तो अंशिका? हे राणी ठेव तिकडे सगळं नीट ठेव. अंशिकाच्या अशा पद्धतीने तर आजीला मदत कमी पसारा करणं मध्ये मध्ये करणं असं चालू होतं आणि आरती म्हणणं देवाचं असं सगळं तिचं चालूच असतं दिवस रात्र. आणि त्यानंतर मग आईने इथं पूजा करून घेतली आणि नागनोत्सवाची आज नागपंचमी होते ती पूजा मी करणार होते. त्याआधी अंशिकाला मस्त आंघोळ केली आणि तिला बाहेर आजीसोबत मंदिरात पाठवून दिली. त्यानंतर ती मंदिरात गेली आणि मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात केली. मी पण फ्रेश झाली, मस्त आंघोळ वगैरे केली. त्यानंतर मला ती बाळांचं सगळं झाल्यानंतर मग आपलं सगळं करायचं असंच चालू राहतं. त्यानंतर मग मी इथं नागनरसिंहाची पूजा करायला घेतली. तर आज आहे ना आम्ही इथं अशी साधी सिंपलच पूजा करतो. तर मी इथं नागनरसिंहा लावून घेतला आणि त्यानंतर मग त्याला फुटाणे आणि लायांचा हे लावला, नैवेद्य दाखवला आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घेतला ज्योतीला. तर आमच्याकडे ना दर शुक्रवारी म्हणजे प्रत्येकाकडेच करत असेल तर श्रावणाच्या कोणत्याही शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. एक सवाष्ण जेव घातले जाते आणि पूर्णाचा स्वयंपाक वगैरे केला जातो. तर त्या दिवशी आम्ही सगळी ज्योतीची अशी मोठी पूजा असते तर त्या दिवशी ती करतो शुक्रवारी कोणत्याही श्रावणातल्या. तर आज मी इथं शॉर्टकट अशी सिंपलच अशी पूजा करून घेतली. फुलं वगैरे वाहिले, हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि लाया आणि याचा नैवेद्य दाखवला. आणि त्यानंतर मग मला घरातले पण बाकीचे सगळे कामं करायचे होते. तर त्यानंतर मग पूजा वगैरे झाली आणि अंशिका पण तोपर्यंत आली होती तर तिला पण मला झोपायचं होतं तर ते सगळं केलं. तर ते सगळं देवाचं करून घेतलं. त्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता. तर सगळ्यात मोठा प्रश्न होता आता स्वयंपाक काय करायचा. तर त्याआधी मग मी म्हटलं अंशिकाला झोपून घेऊ आणि मग स्वयंपाक करू, म्हणजे तिला पण खूप झोप आली होती. तर तिला झोपी वगैरे घातलं, तिला ज्यूस दिला होता मी. त्यानंतर मग इथं किचनमध्ये आले तर आज मी ना असा जुगाड केला होता. आपल्या बायकांना ना असा काहीतरी जुगाड करावाच लागतो.
पण मी कधी लग्नाच्या आधी असं काही केलेलं नाही, त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच करणार होते. तर मी ना तवा ठेवायचा नव्हता, नागपंचमी होते, तर मी तर कढईमध्ये पोळ्या केल्या होत्या आणि पहिल्या पोळीला मला इतके चटके बसत होते ना, इतकं हे होत होतं. पण नंतर मग दुसरी पोळी करायला लागली तर मला छान जमायला लागलं आणि एकदम छान अशा मस्त पोळ्या होत होत्या आणि मला पण खूप आनंद होत होता का मी फर्स्ट टाईम असं काहीतरी ट्राय केलं. माझी मम्मी पण असंच करते, म्हणजे जर आपल्याला तवा ठेवायचा नाही पण पोळी तर खायची. मग हे पण भात पण करता येत नाही ना, आणि चिरायचं कापायचं हे तर काही नसतंच. त्याच्यामुळं मग भाजीला पण, आणि भाजी पण मी त्या पद्धतीची करणार होते. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही इथं बघा मस्त अशा माझ्या लुसलुशीत तिथं पोळ्या झाल्या होत्या, एकदम छान अशा पोळ्या झाल्या होत्या. मला वाटलं नव्हतं मला जमल, पण फायनली जमलं. आपल्या बायकांना अशक्य असं काहीच नसतं आणि कोणताही जुगाड करून काहीतरी आपल्याला हे करावंच लागतं. आणि त्यानंतर पोळ्या वगैरे झाल्या आणि मग भाजी करायची. तर मस्त अशा माझ्या इथं छान पोळ्या रेडी करून जातात. आता सगळ्यात मोठा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे भाजी काय करायची, कारण काही कापायचं नव्हतं, चिरायचं नव्हतं. तर घरामध्ये थोडीशी पालक होती, तर तीच मी हाताने अशी थोडीशी चिरून घेतली हातानेच आणि त्यानंतर कुकरमध्ये झटपट अशी पालक गरगटा भाजी करणार होते. तर याला काही मला चिरायचं नव्हतं, फक्त लसूण आणि मिरचीची ठेचा करायचा होता, तो मी याच्यामध्ये करून घेतला खलबत्त्यामध्ये. तर इथं मी कुकरमध्ये डाळ घेतली, तूर डाळ, थोडीशी हरभरा डाळ, शेंगदाणे आणि थोडासा टोमॅटो हिचा. आणि टोमॅटो आहे ना मी मग चिरायचा नव्हता, तर मी एक आयडिया केली, हातानेच थोडा थोडा असा हे करून घेतला, चिरून घेतला, हातानेच कट करून घेतला आणि अशा पद्धतीने मी भाजी करत होते. तर भाजी उकडली होती, तर इथं फक्त फोडणी द्यायची होती. तर जिरे मोहरी आणि लसूण मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये टाकली, कांदा वगैरे काही टाकलं नव्हतं. तुम्ही बघा मस्त इथं भाजी अशी मस्त सुंदर अशी भाजी, माझी पालक गरगटा भाजी रेडी होती. आणि लाल तिखट मी टाकलं होतं आणि मिरच्या पण मला कट करता येत नव्हत्या, खलबत्त्यामध्ये करतात, त्याच्यामुळे मी त्या लाल मिरच्या असं त्या केल्या. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, मस्त असं टेस्टी झाली होती जेवण. त्यानंतर मग मला दुपारी मग अंशिका पण उठली होती, तिचं सगळं जेवण वगैरे बनवलं. त्यानंतर दुपारी मग इथं मंदिरात जायला आम्ही निघालो. समोरच मस्त असं मंदिर आहे, तर इथं बघा आमच्या आधी अंशिका रेडी असते, तिला पहिले जायचं असतं मंदिरामध्ये. आमच्या घराच्या समोरच मंदिर आहे, मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवले. तर मंदिरात आलो होतो आणि इथं सगळी पूजा करून घेतली मी छान अशी. तर कशी पूजा करते तुम्ही बघून घ्या. पाणी घ्या. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नको आणशू काही खाऊ बाळा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हे करा बरं मोकळे. त्यानंतर इथं महादेवाची आणि नागदेवतेची अशी पूजा करून घेतली आणि अंशिका पण इथे पूजा करत होती. अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता. तर तुम्हाला इथं आजचा ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.